म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी या ठिकाणी जे म्हटलं आहे त्याचा अर्थ बघू आपण की व्यक्त रूपाने अथवा अव्यक्त रूपाने तूच एक आहेस याविषयी माझ्या मनात संशय नाही. भक्तीने व्यक्त स्वरूपाची व योगाने अव्यक्त स्वरूपाची प्राप्ती होते. हे वैकुंठा, व्यक्त व अव्यक्त असा जो तू, त्या तुझ्या उंबऱ्यात सोडणारे, तुला प्राप्त करून देणारे भक्ती व योग हे दोन मार्ग आहेत. परंतु जो कस 100 भार सोन्याच्या लगडीला असतो, तोच कस त्या लगडीतील वेगळ्या काढलेल्या एका वालभर सोन्याला असतो. सोनं हे इथून तिथून सारखंच आहे. मग ती मोठी लगड काय आणि एक एवढंसं सोनं काय? सोनं ते सोनंच आहे. म्हणून मर्यादित व व्यापक यांची योग्यता सारखी आहे. अमृताच्या समुद्रामध्ये जी सामर्थ्याची थोरवी आढळून येते, तीच थोरवी त्या अमृत समुद्राच्या लाटेतील एका चुळकाभर अमृत प्याले असता प्राप्त होते. त्याप्रमाणे व्यक्त रूप जरी परिच्छिन्न आहे व अव्यक्त रूप हे जरी व्यापक आहे, तरी ती दोन्ही रूपे एकाच योग्यतेची आहे. म्हणजे अर्जुन चतुर आहे. अर्जुन काय म्हणतोय, भगवंतानी त्याला म्हटलंय ना ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दामध्ये की तू असा कसा रे ढसाळ आहे, तुला एवढं निर्गुण रूप मी दाखवलं तरीसुद्धा तू सगुणाची काय आशा करतो. मग त्यांनी कसं उदाहरण दिलं की सोन्याची लगड आहे पूर्ण, त्याचं जेवढं महत्त्व आहे तेवढाच तोळाभर सोन्याला पण तेवढंच महत्त्व आहे. किंवा अमृताचा समुद्र भरलेला आहे. मग एवढा मोठा समुद्र, त्याच्यावरनं एक लोटाभर पाणी काढून घेतलं तर ते काय वेगळं असणार आहे का? तीच चव अमृताची त्या लोटाभर पाण्यात पण आहे. म्हणून हा आपला कोण अर्जुन म्हणतो आहे की अव्यक्त रूप चांगलं आहे, मला माहिती आहे, पण त्याच्यामधनंच अव्यक्त रूप येतं की नाही, त्या व्यक्ताची मी उपासना करू शकतो, सगळे लोक करू शकतात. म्हणून ही दोन्ही रूपे समानच आहेत असं तो म्हणतो आहे की अव्यक्त रूप श्रेष्ठ आहे आणि व्यक्त रूप कमी श्रेष्ठ आहे असं नाही, तर त्या व्यक्ताची उपासना मी करू शकतो आणि म्हणून ते दोन्ही एकाच योग्यतेचे आहेत. व्यक्त रूप फक्त मर्यादित आहे आणि व्यापक रूप मात्र अमर्यादित आहे असं अर्जुन म्हणतं आहे. म्हणजे अशी ही सगळी पार्श्वभूमी, काय म्हणायचं त्याला, प्रस्तावना इतकी सुंदर यांनी केलेली आहे भक्तियोगाची. म्हणजे भक्तियोग म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, ते आपल्या मनामध्ये आता पक्क बसलं असेल. आणि आता याच्या पुढे पहिला श्लोक सुरू होतो, तो आपण तेवढा सुरू करू. अर्जुन म्हणतो आहे, एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषांके योगवित्तमाः. अर्जुन विचारतोय प्रश्न की जे अनन्य प्रेमी भक्तजन आहेत आणि जे सतत माझी भक्ती करतात, निरंतर मला भजतात, त्या सगुणरूप परमेश्वराची अतिश्रेष्ठ भावाने उपासना करतात. म्हणजे एक झाले सगुण सतत भक्ती करणारे, आणि दुसरे ये चाप्यक्षरम अव्यक्तम म्हणजे अक्षर आणि अव्यक्त ह्याची उपासना जे करतात, अविनाशी सच्चिदानंद घन निराकाराची उपासना करतात. तर या दोन्ही प्रकारच्या भक्तांमध्ये अतिउत्तम कोण आहे, श्रेष्ठ भक्त कोण आहे? सगुणाची उपासना करणारा श्रेष्ठ आहे का निर्गुणाची उपासना करणारा श्रेष्ठ आहे? व्यक्ताची उपासना करणारा श्रेष्ठ आहे का अव्यक्ताची उपासना करणारा श्रेष्ठ आहे? असा प्रश्न अर्जुनाने पहिल्याच श्लोकामध्ये विचारलेला आहे. आणि आता भगवंत त्याला पुढे उत्तर देतात. म्हणजे भगवंताचे वैशिष्ट्य असे आहे की परंपरेने आलेला जो वैदिक मार्ग आहे तो त्यांनी स्वीकारला, पण ज्ञानमार्गामधली जी निष्क्रियता आहे ती भगवंतांनी टाकलेली आहे. यज्ञमार्गामधून आलेला कर्ममार्ग त्यांनी स्वीकारला. कर्ममार्गातल्या आसक्तीचा जो भाव आहे, कर्मफलाचा जो भाग आहे तो भगवंतांनी टाकला. म्हणजे कर्मयोगामधलं फळ टाकून दिलं, निष्काम कर्मयोग केला आणि एकीकडचे फळ टाकले आणि तिथे ज्ञान आणि भक्तीचा संगम भगवंतांनी घडवून आणलेला आहे. म्हणजे ज्ञान भक्तीचे हे दोन पंख भगवंतांनी मानवाला असे दिलेले आहेत की अव्यक्ताच्या किंवा व्यक्ताच्या गगनामध्ये वाटेल तिथे त्याने भरारी घ्यावी, असे सामर्थ्य सामान्यातल्या सामान्य माणसाला भगवंतांनी दिलेले आहे. म्हणजे आता हे उत्तर जेव्हा भगवंत देतील की निर्गुण श्रेष्ठ आहे का सगुण श्रेष्ठ आहे, तर त्याच्यामध्ये भगवंतानी
ज्ञान आणि भक्ती या दोन्हीलाही महत्त्व दिलेलं आहे, ते आपल्याला तर कळेल. बघा, दुसरा श्लोक आहे. श्री भगवान उवाच मय्यावेश्य मनो ये मान नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमामताः. माझ्या ठिकाणी मनाला एकाग्र करून निरंतर माझ्या भजनात व ध्यानात रत जो होतो, म्हणजे कोण? मय्यावेश्य, म्हणजे जो माझ्यामध्ये प्रवेश करतो. नित्ययुक्ता, जो माझं नेहमी माझी उपासना करतो. आणि जे भक्तजन अतिश्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन सगुण रूप परमेश्वराला भजतात ते मला योग्यांमध्येही अतिउत्तम योगी वाटतात. म्हणजे भगवंतांनी असं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे की त्यांनी असं सांगितलं आहे की गीतेतील सर्वश्रेष्ठ प्रकरण या श्लोकापासून सुरू होत आहे. मय्यावेश्य मनोयेमान नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास ते मे युक्ततमामतः. की त्यांनी असं सांगितलं आहे की आता पहिला श्लोक आपण पाहिला आणि हा दुसरा श्लोक आहे आता 12व्या अध्यायातला. 12व्या अध्यायात एकूण 20 श्लोक आहेत, तर आता 19 राहिले. तर हे पूर्ण 19 श्लोकामध्ये भगवंत बोललेले आहेत. 13व्या अध्यायातले 34 श्लोक फक्त भगवंत बोललेले आहेत आणि 14व्या अध्यायातले सुद्धा किती बरं 14व्या अध्यायाचे पहिले 20 श्लोक भगवानच बोललेले आहे. अर्जुन त्या ठिकाणी एकही शब्द बोललेला नाही. म्हणजे एकूण 73 श्लोक अखंडपणे भगवंताच्या मुखामध्ये आहे. म्हणजे या प्रकरणामध्ये, म्हणून याला ज्ञानकांड म्हटलेलं आहे की भगवंतानी याच्यामध्ये ज्ञान सांगितलेलं आहे सगळं आणि ते सगळं अर्जुनाला सांगितलेलं आहे. अर्जुनाने मध्ये एकही प्रश्न विचारलेला नाही, अखंडपणे भगवान बोलत आहेत आणि म्हणून ते म्हणतात की याला काहीतरी विशेष महत्त्व आहे या एवढ्या भागाला. हा अध्याय ज्ञानयुक्त भक्तियोगाचा आहे. म्हणजे साधी सोयी भोई भाई भक्ती नाही, तर ज्ञानयुक्त भक्ती, ज्ञानोत्तर भक्ती याला म्हटलेलं आहे. आणि भक्ती आणि योग दोन्ही साधकाला ईशतत्वाच्या उंबरठ्यावर आणतात. वस्तुतः भक्ती म्हणजे त्याला उपासनायुक्त योगाची जोड दिलेली आहे. भक्तीला उपासनायुक्त योग हे सांगितलेलं आहे. भक्ताला तल्लीनता तद्रूपता त्याच्यामध्ये प्राप्त होते आणि ज्ञानाची जर जोड नसलेली भक्ती म्हणजे अज्ञानरूप द्वैतच आहे. म्हणजे भक्तीमध्ये जसं ज्ञान आवश्यक आहे आणि ज्ञानामध्ये सुद्धा भक्ती आवश्यक आहे, योगामध्ये सुद्धा भक्ती आवश्यक आहे, कर्मामध्ये सुद्धा भक्ती आवश्यक. म्हणजे हे सगळे जे मार्ग आहेत हे कसे आहेत, तर स्वतंत्र मार्ग नाही आहेत. हे तर सगळेजणं एकमेकांच्या हातात हात गुंफून चाललेले असे हे मार्ग आहेत. प्रत्येकाला दुसरा मार्ग, म्हणजे जो ज्ञानी असतो तो भक्तही असला पाहिजे, तो योगी असला पाहिजे, आणि जो भक्त असतो तो ज्ञानी असला पाहिजे, तो कर्मयोगी असला पाहिजे, असं सगळं त्यांनी सांगितलेलं आहे इथे. ज्ञानयुक्त भक्ती आचरणारे भक्त श्रेष्ठच आहेत हे भगवंत इथे स्पष्ट करतात. ईश्वराशी मन तद्रूप करून त्याची अखंड उपासना करणारे भक्त श्रेष्ठच आहे असं म्हणतात ते. तर भागवतामधलं त्यांनी एक उदाहरण दिलं आहे की भागवतामध्ये काय सांगितलेलं आहे, भक्तीचा महिमा कसा गायलेला आहे. तर गोपींचं उदाहरण दिलं आहे की गाईची धार काढताना, धान्य पाखडताना, दही लावताना गोपींची कामं सांगितलेली आहेत सगळी. ताक घुसळताना, अंगणातला केर काढताना, मुलांना पाळण्यात निजवताना, रडणाऱ्या बाळाला अंगाई गीत गाताना, सडा घालताना, म्हणजे सर्व कर्मे करताना प्रेमपूर्ण चित्ताने आणि नेत्रात अश्रू भरलेले असताना ज्या भगवान कृष्णाचे सद्गद गायन करतात अशा गोपी, आणि त्या भगवान श्रीकृष्णांना आपल्या चित्तात सदैव धारण करणाऱ्या व्रजवासिनी गोपी ह्या धन्य आहेत. याच्यातून त्यांनी भक्तीचा महिमा सांगितलेला आहे. आणि अर्जुनाचा प्रश्न मार्मिक असल्यामुळे भगवान श्रीकृष्ण आनंदून गेले आणि त्यांना आनंद झाला की त्यांनी विचारलं सगुण श्रेष्ठ का निर्गुण श्रेष्ठ. तेव्हा भगवंतांनी सांगितलं की अरे, निर्गुणापेक्षा मला सगुण भक्ती करणारे जास्त आवडतात आणि तेच जास्त श्रेष्ठ असतात. त्याच्यासाठी गोपींचं उदाहरण दिलं त्यांनी. आणि ज्ञानोबांच्या भाषेत जर म्हणायचं झालं तर या किरीटीची या बोला तो जगतबंधू संतोषला म्हणे हो प्रश्नू भला जाणसी करू. या अर्जुनाच्या बोलण्याने तो जगतबंधू श्रीकृष्ण
परमात्मा संतुष्ट झाला आणि म्हणाला, अरे अर्जुना, तू प्रश्न करण्याचे चांगले जाणतोस, छान प्रश्न विचारला तू मला, आवडला मला हा प्रश्न, असं भगवंत त्याला म्हणतात. मग त्यांनी इथे सांगितलं आहे की आणखी भक्तीचंच महत्त्व सांगणारा एक श्लोक इथे दिलेला आहे की केचिद वदंती धनहीन जनो जघन्य, केचिद वदंती गुणहीन जनो जघन्य, व्यासो वदत्यखिल शास्त्र विदानवरण्यो, नारायण स्मरणहीन जनो जघन्य. आता याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की थांबायचं ना, थोडं राहिलं. जघन्य म्हणजे नीच किंवा अधम. तर अधम पुरुष कोण असतो? तर काही जण म्हणतात की ज्याच्याजवळ धन नाही तो नीच होय. काही जण म्हणतात ज्याच्याजवळ गुण नाही, गुणहीन जो आहे तो नीच आहे. काही जण म्हणतात अखिल शास्त्र पारंगत आणि श्रेष्ठ असलेले महर्षी व्यास मात्र असं म्हणतात की नारायणाचे स्मरण नसलेला वा न करणारा नीच आणि अधम आहे. म्हणजे जो नारायणाचं स्मरण करतो, मग भलेही त्याच्याकडे धन असो धन नसो, त्याच्याकडे शिक्षण असो नसो, तरीसुद्धा त्याच्याकडे गुणही असोत नसोत, पण जो भगवंताचं स्मरण करतो, अंतःकरणामध्ये सतत ज्याच्या भक्तीचा ओलावा आहे आणि ज्याच्याकडे भक्तीचा ओलावा नाही आहे तो अधम आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. मानवाने कर्म, भक्ती, ध्यान, ज्ञान हे 4 योग आपण बघितले ना. असे 4ही योग जो मार्ग ज्याला ज्याला आवडेल तो त्या मार्गाने जातो. मग तरी त्या मार्गाला योगाची जोड लागते. उपासकाला योगी व्हावे लागते. कर्माविषयी व कर्मफलाविषयी समभाव ठेवून चांगले वाईट, न्याय अन्याय इत्यादी द्वंद्वे शांतपणे सहन करणे म्हणजेच योग आहे. समत्वम योग उच्यते. आता या ठिकाणी भगवंतांनी योगाचं महत्त्व सांगितलेलं आहे की त्यांनी सांगितलं हे 4 मार्ग आहेत. भक्ती मार्ग, कर्म मार्ग, ज्ञान मार्ग, ध्यान मार्ग आणि योग मार्ग. म्हणजे त्यांनी सांगितलं भक्त जरी झाला ना तरी तो शेवटी योगी होतोच. योगापर्यंत तुम्हाला जावंच लागतं असं त्यांनी सांगितलेलं आहे. 6व्या अध्यायामध्ये योगाचा पूर्ण महिमा भगवंतानी गायला होता. तपस्विभ्योधिको योगी ज्ञानीभ्योपि मतोधिकः कर्मीभ्यश्चाधिको योगी तस्माद् योगी भवार्जुन. की त्यांनी सांगितलं योगी तपस्वी पुरुषाहून श्रेष्ठ आहे व शास्त्रज्ञानाहूनही श्रेष्ठ मानला गेला आहे. त्याचप्रमाणे सकाम कर्म करणाऱ्याहूनही देखील योगी श्रेष्ठ आहे. म्हणून हे अर्जुना तू योगी हो. म्हणजे भक्तामध्ये हा योगी कसा आला हे आता आपण पुढच्या वेळेस बघू, कारण की बरंच आहे ते आणि आता आपली वेळ संपलेली आहे. त्यामुळे पुढच्या वेळेस आपण की भगवंताला नेमकं काय म्हणायचं आहे, ज्ञानयुक्त भक्ती कशी करा, मग ती योगानेही कशी युक्त पाहिजे, म्हणजे या 12व्यामध्ये सगळं आलेलं आहे. 12व्या अध्यायामध्ये सगळेच योग आलेले आहेत असं मला वाटतं. आणि त्याचं हळूहळू आपण विवेचन करू. जेवढं आपल्याला बुद्धीला झेपेल तेवढं लक्षात ठेवायचं, बाकीचं विसरून जायचं. मला पण जेवढं समजेल तेवढं मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करते. त्यामुळे या ठिकाणी आपण थांबू आणि आता पुढच्या वेळेस भेटू. ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु.